तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचा भारतावर काहीही परिणाम नाही. पण संकटाच्या काळात देखील काँग्रेसकडून राजकारण सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर युद्धजन्य परिस्थितीमुळे काही देशात लॉकडाऊन. फडणवीसांची माहिती. अहिल्यानगर शहरातील रिक्षा चालकांना गॅस टंचाईनंतर आता दरवाढीचा दुहेरी फटका. गॅस 100 ते 120 रुपयांपर्यंत मिळत असल्यानं रिक्षा चालकांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. या संदर्भात चालक मालक संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. जालना शहरातील शेकडो रिक्षा चालक संकटात. शहरातील 4ही एलपीजी ऑटो गॅस पंपांवर लागले नो स्टॉकचे बोर्ड्स. तर एलपीजी नसल्यामुळे अनेक रिक्षा पंपावरच उभ्या. प्रवासी आणि शैक्षणिक वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम. गडचिरोली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यासाठी 1580 एलपीजी सिलेंडरची मागणी. फक्त 342 सिलेंडर उपलब्ध. नेटवर्क अभावी अनेक ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया स्थगित. मागणी आणि पुरवठ्यातील फरकामुळे आता पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वाटप. लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांब रांगा. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक तासनतास रांगेत उभे, तर गॅसचा मुबलक पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनाचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. 2 दिवसांपासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद. संपूर्ण शहरात एकच पंप सुरू. सावंगी परिसरामध्ये सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी. जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद, तर ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपांवर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी. 58 रुपये प्रति लिटर मिळणारा गॅसचा तब्बल 125 रुपये लिटरनं विक्री होतीये. जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळा फाट्यावरील पेट्रोल पंपावर टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा प्रताप. 500 लिटरच्या टाक्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्याचा हा प्रताप. संपूर्ण प्रकार नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलाय. साठवणूक करणाऱ्यांवर आता कारवाईची मागणी. नागपूरच्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम कंपनीनं चीनला जाणारी 2 जहाजं थांबवली. कंपनीकडून 50,000 मेट्रिक टन एलपीजीच्या साठ्याची खरेदी. तर या एलपीजीमुळे अंदाजे 22 लाख गॅस सिलेंडर भरले जाऊ शकतात. त्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची सुद्धा शक्यता. बीड शहरातील गॅस एजन्सीमध्ये 8 दिवसांनंतर सुद्धा गॅस मिळत नाहीये. गॅस एजन्सी बाहेर सिलेंडर घेऊन नागरिकांच्या मोठ्या रांगा. परभणीमध्ये इंधन तुटवड्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ केल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री. नागपूरमध्ये इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा परिणाम मध्यम व्यावसायिकांवर. एअर कूलर व्यावसायिकांना फटका. समुद्रमार्ग बंद असल्यामुळे व्यापारही ठप्प. नागपुरातनं आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात एअर कूलर निर्यात केले जातात. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. देगाव शिवारातील डाळिंब बाग पूर्णपणे जमिनीवर कोसळली. वर्षभरात बागेवर 4 लाखांचा खर्च केला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट. तोरणमाळला सुद्धा गारपिटीचा तडाखा. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकं भुईसपाट. पैठण तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाल्याचं मोठं नुकसान. आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर या भागामध्ये मुसळधार पाऊस. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या हजेरीनं फळबागा आणि मका धोक्यात. तर पुढील 3 दिवस पावसाचा इशारा असल्यामुळे शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे धानाला याचा फायदा होतो. जळगावच्या शिरसोली गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शेतीला फटका. पावसामुळे फुलांचंही मोठं नुकसान. नांदेड जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा तडाखा. वादळी वाऱ्यासह पावसामुळे ज्वारी पिकाचं नुकसान. मका, गहू, आंबा या पिकांचंही मोठं नुकसान. जळगावच्या शिरसोली शिवारामध्ये अवकाळी पाऊस, तर वादळी वारा तसंच गारपीट. अनेक शेतातील मक्याचे पीक जमीनदोस्त. 24 तास उलटून सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांकडून नुकसान पाहणी नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज. अवकाळीमुळे वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत. कांद्याचं पीक काढण्याच्या अंतिम टप्प्यात असताना कांद्याला फुलं उमलण्याचा धोका वाढला. जळगावच्या मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड या तालुक्यांना अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, मका आणि इतर पिकं अक्षरशः जमीनदोस्त. तातडीनं पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या मेळघाटात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे 150 क्विंटल मका पूर्णपणे भिजला. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आहे चिखलदरा तालुक्याला बसला. नाशिकच्या सटाणा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं. डाळिंब पिकाचं मोठं नुकसान. डाळिंब उत्पादक शेतकरी यामुळे हतबल. बुलढाण्याच्या संग्रामपूर, जळगाव, जामोदसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतात काढून ठेवलेला कांदाही भिजलाय. चाळीसगावात अवकाळी पावसाचा तडाखा. सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळद पिकाचं मोठं नुकसान. पावसाच्या पाण्यामुळे हळद पूर्णपणे भिजली. हळदीचा रंग फिका पडल्यानं वजन आता घटण्याची शक्यता. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची यामुळे भीती. नंदुरबारमध्ये झालेल्या गारपिटीमुळे शनी मांडळ तलवाडेसह परिसरातील गावातल्या शेतीचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे परिसरातील कांद्यांचंही सर्वाधिक नुकसान. परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा फळ बागेचं नुकसान. गावरान आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता. नंदुरबारमधील शनी मांडळ परिसरामध्ये गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचंही नुकसान. माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तातडीनं पंचनामे करून अहवाल शासनाकडे देण्याचेही निर्देश. सिंधुदुर्गच्या मालवण देवबाग इथल्या सागरी क्षेत्रामध्ये एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई. तर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेकडून ही कारवाई. नौकाही जप्त. महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असाव्यात असं वाटणं गैर नाही. इतिहासकार इंद्रजित सावंतांचं वक्तव्य. तर इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये, सावंतांचा सल्ला. अशोक खरात प्रकरणी उदय सांगळेंची विशेष तपास पथकाद्वारे एसआयटी चौकशी करण्यात यावी. या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेच्या नगरसेवकांची मागणी. तर सांगळेंमुळे सिन्नर तालुक्याची बदनामी होत असल्याचं नगराध्यक्षांचं म्हणणं. नांदेडच्या बिलोली तालुक्यातल्या बडूरमधील भोंदूबाबाला अटक. तलवार बाबा म्हणून प्रसिद्ध असलेला हा ज्ञानेश्वर करडे अटकेत. तर बाबाच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ. अहिल्यानगरमध्ये शिर्डीत साईभक्ताला पेरू विक्रेत्यांकडून जबरी मारहाण. साईभक्त गंभीर जखमी. साई संस्थानच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू. शिर्डी पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये दर्शनाच्या नावाखाली भाविकांची लूट. अल्पवयीन मुलानं भाविकांची फसवणूक केल्याचं उघड. मंदिरात दर्शनासाठी सोडतो म्हणत भाविकांची फसवणूक. सातारा जिल्हा परिषदेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं पत्र समोर. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचं सीसीटीव्ही दृश्यांच्या रेकॉर्डिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सीसीटीव्ही रेकॉर्ड मिळणार की नाही या संदर्भात साशंकता. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज हे ओपन डॉक्युमेंट आहे. ते शासनानं तात्काळ माध्यमांना उपलब्ध करून द्यावे. जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देसाई यांची. भंडाऱ्याच्या लाखांदूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे 60 फूट उंच वायरलेस टॉवर कोसळला. सौर ऊर्जा संचाचं या ठिकाणी मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 30 मार्चपर्यंत 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार. तर माघारीसाठी 9 एप्रिलपर्यंतची मुदत. 23 एप्रिल रोजी मतदान. तर 4 मे रोजी मतमोजणी. लातूर जिल्हा परिषदेच्या 4 सभापतींची निवड. तर भाजपकडे 2 आणि राष्ट्रवादीकडे 2 सभापती पदं. तर काँग्रेसनं ऐनवेळी निवड प्रक्रियेतनं माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवड. सोलापूरच्या माढ्यामधील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. लोड शेडिंगच्या विरोधात मोर्चा. कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या. आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन. अकोला वाशिम जिल्हा बँकेवर पुन्हा सहकार गटाचं वर्चस्व. बँकेच्या सर्व 21 जागांवर सहकार गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवत बँकेवर एक हाती सत्ता मिळवली आहे. तर डॉक्टर संतोष कुमार कोरपे हे जुन्या संचालकांपैकी विजय मिळवणारे एकमेव संचालक. वाशिम नगर परिषदेची मालमत्ता धारकांकडे 3.25 कोटींची थकबाकी. थकीत महसुलामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर परिणाम. अनेक विकास कामं रखडण्याचीही शक्यता. 2.25 कोटी रुपये खासगी मालमत्ता धारकांकडे. तर जवळपास 1.5 कोटी रुपये शासकीय कार्यालयाकडे. एसआयआरची फक्त मुस्लिम भागातच अंमलबजावणी होत असल्याचा आरोप. ठाकरेंची शिवसेनेचा तीव्र शब्दात आक्षेप. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात बैठक. जालना महापालिकेतील नागरिकांनी पाणीपट्टी आणि मालमत्ता कराचा भरणा करावा. महापालिका आयुक्त असीमा मित्तल यांचं शहरातील नागरिकांना आवाहन. कर न भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा. वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बीपी यांची नियुक्ती. तर आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आज सेवानिवृत्त. पृथ्वीराज बीपी हे 2014च्या बॅचचे आयपीएस अधिकारी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पिंपरी अधिक 13 या गावांच्या पाणीपुरवठा योजनेची थकबाकी पोहोचली 30 कोटी रुपयांवर. थकबाकी वाढल्यामुळे योजनेचे कार्यान्वयन करताना अडचणी. तर थकबाकीमुळे नळ कनेक्शन्स कापण्याचीही वेळ. परभणीच्या वांगी गावामध्ये पाणंद रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. पाहणीसाठी गेलेल्या नायब तहसीलदारांची गाडी अडवली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.